जेवणासोबत तोंडी लावणीसाठी आम्ही बनवलेले आहेत इथं आज 4 प्रकारच्या जिभेची चव वाढवण्यासाठी कोरड्या चटण्या। तर त्यामधली आहे ही कारहाळाची चटणी। ही बघा अशा प्रकारे आम्ही बनवलेली आहे। त्यानंतर शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि ही जवसाची चटणी आणि तिळाची चटणी। 4ही अशा पौष्टिक चटण्या आहेत। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। अलकाच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत 4 प्रकारच्या कोरड्या चटण्या। चला तर मी कोणत्या कोणत्या चटण्या बनवणार आहे ते तुम्हाला दाखवून घेते। आज आपण बनवणार आहोत तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आणि कारहाळाची चटणी। यासाठी मी इथे लाल चटणी घेतली आहे। यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं त्या आकारानं घालून घ्यायची। चवीनुसार मीठ घेतले, जिरे घेतले आणि इथं भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता यामधून आपण एक एक करून चटणी करून घेऊया। तर सर्वात पहिले आपण तिळाची चटणी करून घेऊया। तर तिळाची चटणी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये असे तीळ टाकून आपण भाजून घेणार आहोत। तीळ असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण लगेच जवस भाजून घेऊया त्याच कढईमध्ये। जवसही आपल्याला तिळाप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपण लगेच कारहाळही त्याच कढईमध्ये भाजून घ्यायचे। म्हणजे एकच कढई आणि 3-4 प्रकारच्या चटण्या आपल्याला त्याच कढईमध्ये करून घेता येतात। जवस पण भाजलेला आहे आणि आता शेंगदाणे पण आपण लगेच भाजून घेऊया। शेंगदाणे वरचं साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे। ते व्यवस्थित भाजले सगळं तर म्हणजे त्याचं तेल असं व्यवस्थित निघते। आता आपण सर्वात पहिले जवसाची चटणी करून घेऊया। त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जवस, लसूण आणि मीठ टाकून घेतले आणि जिरे आणि लाल चटणी आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायची। तुम्हाला जसं तिखट आवडेल त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता। आणि हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। आता काढलेलं सर्व एक आपल्याला ताटामध्ये घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण हाताने व्यवस्थित चोळलं तर त्याचा रंग बदलतो आणि चटणी व्यवस्थित सर्व जवसाला लागल्या जाते। तीळही आपल्याला त्याप्रमाणेच मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचे। पहिल्यांदा तीळ, जवस, कारहाळ टाकताना थोडं थोडं टाकून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्यातला लसण निघेल आणि लसण बारीक झाला तर चटणीला ओलसरपणा येतो लसण आणि मिठानेच। आणि आपल्याला सर्व असं व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे। हाताने चोळल्याशिवाय त्याला व्यवस्थित रंगच येणार नाही। आता आपण यानंतर करून घेऊया कारहाळाची चटणी। कारहाळाची चटणी आपल्याला त्याचप्रमाणे करायची। सर्व चटणी आपल्याला सारख्याच करायच्या। फक्त शेंगदाण्याची चटणी करते वेळेस आपल्याला शेंगदाणे थोडेसे जाडसर काढायचे। या चटण्या तुम्ही जर खलबत्त्यामध्ये कुटून केल्या तर आणखी त्याला तेल सुटेल। आणि खलबत्ता नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असंच पहिला मिक्सरचं भांडं काढताना थोडंसं बारीक काढायचं आणि नंतर काढताना थोडे थोडे जाड काढायचे। थोडीशी चटणी जाडसर असल्यामुळे सुद्धा चटणीला आणखी छान चव लागते। आता कारहाळाची चटणी आपली तयार झालेली आहे। यानंतर आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊया। तर शेंगदाण्याची चटणी करतानाही आपल्याला त्यामध्ये पहिले थोडे शेंगदाणे टाकून जिरे, लसूण आणि लाल चटणी टाकून आपल्याला ते एकदा बारीक फिरवून घ्यायचं। लसूण टाकल्यावर आपल्याला जास्त बारीक फिरवून घ्यावं लागतं म्हणजे लसूण बारीक होईल आणि चटणीला पाणी सुटल्यासारखं होईल आणि चटणीला ओलसरपणा सुद्धा छान येतो लसणाने आणि मिठाने। आणि त्यानंतर जे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर काढून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि सर्व चटण्या आपल्याला एक एक करून प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आणि किती मस्त दिसत आहेत बघा ह्या चटण्या। तुम्हाला यातली कोणती चटणी आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही बघा अशी मस्त कारहाळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची आणि तिळाची चटणी आपल्या तयार आहेत। आणि अशा प्रकारे आपल्या 4ही चटण्या करून तयार आहेत। चटण्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।